नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथे 3 चोरट्यांनी भरवस्तीत असणाऱ्या अपार्टमेंटमध्ये घुसून घरातील महिलेचे तोंड दाबून जीवे मारण्याची धमकी देऊन चोरट्यांनी तिजोरीतील अंदाजे 2 तोळे वजनाची सोन्याची चेन, रोख रक्कम आणि 2 मोबाईल असा अंदाजे 1,11,000चा मुद्देमाल लंपास केला. आज शुक्रवार दुपारी 12:30 वाजता कुरुंदवाड माळभाग इथल्या महाराणा प्रतापसिंह उद्यान समोर असलेल्या मुक्ताई कॉम्प्लेक्स मधील राजू कापसे यांच्या घरी चोरीची घटना घडली. यावेळी कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी आपल्या पोलीस पथकासोबत धाव घेऊन पाहणी केली. तसेच डीवायएसपी समीर साळवे यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन मार्गदर्शन केले. याबाबतची फिर्याद श्रीमती सुनीता राजेंद्र कापसे यांनी कुरुंदवाड पोलिसात दिली आहे. याबाबत घटनास्थळातून समजलेली अधिक माहिती अशी की राजू कापसे यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने ते येथील महाराणा प्रतापसिंह उद्यान समोर असलेल्या मुक्ताई कॉम्प्लेक्स मधील दुसऱ्या मजल्यावर प्लॉट नंबर 3 मध्ये भाड्याने राहण्यास आहेत. आज प्लॉट मध्ये श्रीमती सुनीता राजेंद्र कापसे या घरी एकट्याच होत्या. त्यांचा एक मुलगा आशिष पुणे येथे आहे. दरम्यान आज शुक्रवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास आम्ही तुमच्या मुलाचे मित्र आहोत असे सांगून 3 अज्ञात चोरटे कापसे यांच्या घरात शिरले आणि आतून दरवाजा बंद करून श्रीमती सुनीता कापसे यांचे तोंड दाबून त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन श्रीमती कापसे यांच्याकडील 2 तोळे सोन्याची चेन आणि तिजोरीमधील रोख रक्कम आणि 2 मोठे मोबाईल संच असा सुमारे 1,11,000चा मुद्देमाल चोरून नेला. नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. यावेळी कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी आपल्या पोलीस पथकासोबत घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यावेळी आजूबाजूला असणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी करण्यात आली. यावेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये 3 चोरटे दुचाकीवरून पसार झाल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. दरम्यान दिवसाढवळ्या भर लोकवस्तीत चोरी करणारे ते 3 चोरटे कोण अशी चर्चा गावात जोर धरू लागली असून नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.